नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्क्रांती कोचिंग क्लासेसच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वैकल्पिक विषय निवडताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, कारण राज्यसेवेचे फॉर्म निघालेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे की कोणता वैकल्पिक विषय निवडला पाहिजे। त्या संदर्भात आपण काही गोष्टी लक्षात घेऊयात। जसं वैकल्पिक विषय हा कंपल्सरी सब्जेक्ट असणार आहे आणि 500 मार्क त्याला डेडिकेटेड आहेत। 1750 मार्काची जी मेन्स परीक्षा असणार आहे त्यापैकी 500 मार्क पेपर 1 आणि पेपर 2 असे वैकल्पिक विषयाचे मिळून 500 मार्क हे वैकल्पिक विषयाला डेडिकेटेड आहेत। तर तुमची चॉईस का महत्त्वाची आहे, निवडावं का लागतंय तुम्हाला? तुम्ही आजूबाजूला 4 लोकांचे हा ऑप्शनल आहे मग तुम्ही तो घेतला असं का नाही होऊ शकत? कारण याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला अभ्यास करावा लागतो। हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे, तर 500 मार्कांसाठी तुम्हाला डेडिकेटेडली तो सब्जेक्ट समजून घ्यावा लागतो। त्यानंतर त्याच्यामध्ये नोट्स काढावे लागतात, स्वतःच्या काही रेफरन्स बुक्स वाचावे लागतात, त्यानंतर क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस करावी लागते। ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या सगळ्यांचा एक ऑप्शनल आहे म्हणून तुम्ही घेतला तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकाल असं नाही होत। तुमचं थोडंफार आवड त्या विषयामध्ये असावी लागते किंवा ॲटलिस्ट क्युरिओसिटी असावी लागते की कुतूहल आहे तुम्हाला त्या विषयाबद्दल, तेव्हा ते तुमच्यासाठी सोपं जाईल। त्यामुळं निवड ही महत्त्वाची, वैकल्पिक विषय निवडावा लागतो। त्यानंतर सगळ्यात जवळजवळ सगळ्या विद्यार्थ्यांसाठी वैकल्पिक विषय ही वन टाईम गोष्ट आहे की तुम्ही एकदा तो निवडला आणि तुमचं सिलेक्शन होईपर्यंत तोच तुमचा वैकल्पिक विषय आहे। फार कमी विद्यार्थी 1-2 अटेम्प्ट नंतर वगैरे वैकल्पिक विषय बदलू शकतात, कारण हा जो बदल करणं आहे वैकल्पिक विषयामध्ये हे खूप टाईम टेकिंग प्रोसेस आहे। म्हणजे तुम्हाला एक कुठलाही वैकल्पिक विषय अभ्यास करण्यासाठी मिनिमम 4 महिन्याचा वेळ लागतो। नोट्स वगैरे प्रिपेअर करून त्याच्या रिव्हिजनचे 1-2 महिने, असं एक ओव्हरऑल प्रिपरेशनमध्ये 5 ते 6 महिने हा वेळ वैकल्पिक विषयाला दिलेला असतो। जेव्हा तुम्ही बदलायचा निर्णय घेता तेव्हा ती सगळी प्रोसेस पूर्ण पहिल्यापासनं पूर्ण करणं हे खूप अवघड काम आहे। त्यामुळे ही मोस्टली वन टाईम थिंग असते लोकांसाठी, तर त्यामुळे आत्ता निवडताना विचार करून निवडणं गरजेचं आहे। दुसरं, आपण अजून एक गोष्ट पाहू शकतो की मॅक्झिमम वेटेज आहे क्वेश्चन पेपरमध्ये कशा गोष्टींना, जसं आता एखादा पेपर असेल तर डायनॅमिक गोष्टी आहेत, बदलणाऱ्या आहेत, चालू घडामोडींवर बदलणारे बरेच प्रश्न येतात वगैरे, तर तो पेपर थोडा अवघड असा समजला जातो। पण त्याच कंपॅरिझनमध्ये जर तुमच्या ऑलरेडी पुस्तकामधनं प्रश्न येतात, तुमच्या नोट्समधनं प्रश्न दिसत आहेत, तर तो पेपर कंपॅरेटिव्हली इझी समजला जातो। तर तशा प्रकारचं वेटेज कशा गोष्टींना सगळ्यात जास्त आहे हे पाहून पण वैकल्पिक विषय ठरवता येऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रँक डिसाइडिंग फॅक्टर आहे वैकल्पिक विषय। जसं मी तुम्हाला आत्ता म्हणाले, सामान्य अध्ययनामध्ये 1000 मार्क्स असतात, पण त्यापैकी 300, 350, 400 फार तर मार्क्स मिळतात। पण तेच ऑप्शनलमध्ये 500 पैकी तुम्हाला 300 मार्क मिळू शकतात। 280-300 पर्यंत तुम्ही आरामात पोहोचू शकता जर बऱ्यापैकी चांगला अभ्यास झालेला असेल तर त्यामुळे रँक डिसाइडिंग फॅक्टर म्हणून ऑप्शनल इम्पॉर्टंट असतो। तर आता बरेचसे ऑप्शनल आहेत जे MPSCने प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यामध्ये एवढी चॉईस असल्यामुळं कन्फ्युजन होणं खूप साहजिक आहे। तर मी तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये एक्सप्लेन करते की काय फॅक्टर्स लक्षात घ्यावे लागतात एखादा ऑप्शनल चूज करण्यासाठी। आणि तुम्ही खूप 15 दिवस 20 दिवस याचाच विचार करत बसलात आणि मग तुम्हाला अचानक काहीतरी लक्षात आलं की हा घ्यायचा वगैरे, असं नाही होणार। एक ऑब्जेक्टिव्ह ॲनालिसिस करू शकता तुम्ही गोष्टींचं आणि एका पॉईंट नंतर आपण याचा अभ्यास करून येऊ असं म्हणून ऑप्शनल चूज करावा लागतो। तर कोणकोणते वैकल्पिक विषय आहेत, मी विषयांची यादी तर इथे नाही लिहिली, पण मी तुम्हाला सांगू शकते की लिटरेचरचे मराठी लिटरेचर आहे, त्यानंतर टेक्निकल काही सब्जेक्ट्स आहेत जसं सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वगैरे तसे सब्जेक्ट्स, आणि त्यामध्ये मॅथमॅटिक्स वगैरे पण आला, आणि ह्युमॅनिटीजचे बाकीचे सब्जेक्ट आहेत म्हणजे जॉग्राफी आहे, हिस्ट्री आहे, PSIR आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, अशा प्रकारे। तर हे तुम्ही आयोगाच्या नोटिफिकेशनमध्ये पूर्णपणे वाचू शकता की कोणकोणती लिस्ट आहे। आता आपण बघूयात की काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत जेव्हा ऑप्शनलची निवड करतो आणि मार्क्स कोणत्या बेसिसवर मिळू शकतात एखाद्या पेपरमध्ये। तर
ऑप्शनल इन युअर रेंज, म्हणजे तुमच्या आवाक्यात आहे का, तुम्ही तेवढा अभ्यास करू शकता का त्याचा, ही एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर त्यातले जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला फॅमिलिअरिटी आहे का ऑलरेडी. जसं आर्ट्सचा स्टुडंट मॅथमॅटिक्स हा ऑप्शनल नाही घेऊ शकत, कारण फॅमिलिअरिटीज नाही. मॅथमॅटिक्समध्ये जे थेरम्स आहेत, गोष्टी आहेत, त्या माहीत असणं शक्यच नाही आहे, कारण एज्युकेशनल बॅकग्राऊंड असा नाही आहे. त्यानंतर सिलेबस अँड ओव्हरलॅप इन बिटवीन अँड विथ द GS, ही गोष्ट का महत्त्वाची आहे, कारण तुम्हाला अभ्यास तेवढा कमी करावा लागतो असं आपण म्हणू शकतो. जसं पेपर 1 आणि पेपर 2 जे ऑप्शनलचे आहेत त्याच्यामध्ये काय ओव्हरलॅप आहे की 1 मध्ये शिकवलेल्या कन्सेप्ट त्या भारताच्या अनुषंगाने आपण पेपर 2 मध्ये अभ्यासतो. असं जर असेल तर ते इझी जातं आणि कमी वेळामध्ये अभ्यास होतो. सेम वेनी जेव्हा ऑप्शनलचा सिलेबस आणि GSचा सामान्य अध्ययनाचा जो सिलेबस असतो याच्यामध्ये जर काही ओव्हरलॅप वगैरे असेल तर तिथे पण तुमचा वेळ वाचतो की तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज नाही पडत. त्यानंतर पूर्ण वेळ जो लागतो एक चांगला स्कोर आणण्यासाठी, प्रिपेअर करण्यासाठी, तो किती आहे. UPSCमध्ये फक्त टॉपर्सच नाही पण इन जनरल पण मार्क्स कोणत्या ऑप्शनला जास्त मिळालेत आतापर्यंत. त्यानंतर ऑब्जेक्टिव्हिटी आणि सब्जेक्टिव्हिटी काय आहे टॉपिकची, म्हणजे तुमचे व्ह्यूज आणि पेपर तपासणाऱ्याचे व्ह्यूज याच्यामध्ये डिफरन्स येऊ शकतो का, किंवा सायंटिफिक क्वेश्चन आहे किंवा असं पूर्ण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे की त्याच्यात तेवढे पॉईंट्स लिहिले की तेवढे मार्क्स मिळणारच, अशी ऑब्जेक्टिव्हिटी आहे का, प्रश्नानुसार प्रत्येकाच्या व्ह्यूनुसार त्याच्यामध्ये मार्क्स डिफर होऊ शकतात, अशी सब्जेक्टिव्हिटी आहे, हे पण पाहावं लागतं. त्यानंतर तुम्हाला समजण्यासाठी सोपं आहे का, म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण तुम्हाला जर त्याचा सिलेबसच लक्षात येत नसेल नेमकं काय म्हणायचं आहे. हां, असं आहे प्रत्येक सब्जेक्टमध्ये काही टेक्निकल गोष्टी असतात, जसं त्याच्या थेअरीज असतील, थिंकर्स असतील, ते तुम्हाला वाचल्या तर नाहीच कळणार. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या नॉर्मल सिलेबसचे पॉईंट्स आहेत जे तुम्ही आधी कधीतरी डोळ्याखालून गेले आहेत किंवा आजूबाजूला समस्या दिसतात म्हणून तुम्हाला माहिती आहेत आणि तेच सिलेबसमध्ये दिसतात, तर ते तुम्हाला इझी जाणार आहे समजण्यासाठी. तर असं काही असेल तर तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का नाही, हे पण एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, कारण प्रत्येक सब्जेक्टचं तुम्ही असं नाही करू शकत की तुम्ही स्वतः सगळे रेफरन्स बुक्स वाचून स्वतःच्या नोट्स काढाल आणि मग त्यातून अभ्यास आणि रिव्हिजन कराल, ह्याला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळं ऑलरेडी अवेलेबल स्टडी मटेरियल असेल तर ते खूप इझी जाईल. त्यानंतर रिव्हिजनसाठी किती वेळ लागतो वगैरे, जसं काही सब्जेक्ट्स आहेत जे खूप लेंदी आणि खूप मोठे आहेत ऑप्शनल सब्जेक्ट, तर त्या केसमध्ये काय होतं की तुम्ही प्रिपेअर करायला 5 महिने लावले आणि मग रिव्हिजनला परत 1.5-2 महिने लावले, तर तिथे 7 महिने जातात तुमचे. आणि ते ओव्हरऑल प्रिपरेशन 12 महिन्याच्या प्रिपरेशनमध्ये फिजिबल नाही आहे 7 महिने जेव्हा तुम्ही फक्त ऑप्शनला देताय तेव्हा. तर ते पण लक्षात घेणं गरजेचं आहे की रिव्हिजनला वेळ किती लागतो. तर जसं आपण याआधी अँथ्रोपॉलॉजीचा सिलेबस या यूट्यूब चॅनलवर डिकोड केलेला आहे, तर अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल म्हणून का चांगली चॉईस असू शकते हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. तर तुमच्या रेंजमधला सिलेबस आहे, कारण सिलेबस हा लेंथ वाईज खूप छोटा सिलेबस आहे कम्पेअर्ड टू अदर ऑप्शनल सब्जेक्ट्स. त्यानंतर फॅमिलिअरिटी ऑफ टॉपिक आहे, कारण जसं आपल्या आजूबाजूला मानवशास्त्र, अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानवशास्त्र, तर मानवशास्त्रात आपण जेही शिकू त्या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या माणसाशी रिलेटेड, माणसाशी निगडीत गोष्टी याच असणार आहेत त्यात. त्याच्यामुळे तुम्हाला असं आउट ऑफ द प्लेस नाही वाटणार की हे कुठून काय शिकवतात, काय संबंध आहे या गोष्टींचा, असं नाही होत. प्रत्येक गोष्ट स्वतःशी लिंक होते, आपल्या आजूबाजूच्या लोकांशी लिंक होते, आपल्या आजूबाजूच्या सामाजिक संस्थांसोबत लिंक होते असं. त्यामुळे फॅमिलिअरिटी आहे या टॉपिकसोबत. तसंच सिलेबसचा जो आहे ओव्हरलॅप हा बऱ्यापैकी पहिलं तर सिलेबसच छोटा आहे, त्यात पण जेव्हा आपण अँथ्रोपॉलॉजिस्ट आणि त्यांच्या थेअरीज बघतो तेच आपण थ्रूआउट कॅरी करतो ओव्हरऑल दोन्ही पेपरमध्ये, आणि बरेचसे एक्झाम्पल्स पण पेपर 2 मधले पेपर 1 मध्ये वापरता येतात वगैरे असं सगळं. त्यामुळे काय होतं, तुमचा ॲक्च्युअल अभ्यास जसं एका बीटचा अभ्यास केला तर ऑलरेडी पेपर 2 मधले 1-2 बीट्स त्यात कव्हर होतात. अशा प्रकारे ओव्हरलॅप आहे. त्यानंतर GS सोबत पण ओव्हरलॅप आहे. ते कसं मी तुम्हाला सांगते. सामान्य अध्ययन 1 मध्ये इंडियन सोसायटीचा पार्ट आहे, तिथे एक ओव्हरलॅप येतो की जसं मानवशास्त्राच्या पेपर 2 मध्ये आणि पेपर 1 मध्ये सुद्धा, जसं पेपर 1 मध्ये सामाजिक संस्था आहेत, जसं नातेसंबंध आहेत, लग्न संस्था आहे, फॅमिली सिस्टीम आहे,
तर त्याचा पण इंडियन सोसायटीमध्ये काय रोल आहे ते आपण बघतो. आणि मानवशास्त्राचे पेपर 2मध्ये ट्रायबल्स आहेत, त्याच्यानंतर बॅकवर्ड क्लासेसबद्दल सगळं लिहिलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जनरल स्टडीज 1 आणि 2मध्ये आपण कुठे ना कुठे त्याचा वापर होतो. तर तो अभ्यासाचा टाईम तिथला कमी होतो जनरल स्टडीजमधला. त्यानंतर टाईम रिक्वायर्ड टू प्रिपेअर फॉर गुड स्कोर, हे मी तुम्हाला सांगू शकते की 3.5 ते 4 महिने लागतात अँथ्रोपॉलॉजी पूर्णपणे प्रॉपर अभ्यास करण्यासाठी. तर हा जो वेळ आहे 3.5 ते 4 महिने, हा बाकीच्या ऑप्शनलच्या मानाने खूप कमी वेळ आहे. जवळजवळ 1 महिना कमी लागतो बाकी ऑप्शनलच्या कम्पॅरिझनमध्ये प्रिपेअर करण्यासाठी सुरुवातीलाच. त्यानंतर आपण जर बघू की UPSCमध्ये काय परफॉर्मन्स आहे, आणि फक्त टॉपच नाही, इन जनरलसुद्धा जो परफॉर्मन्स आहे हा अँथ्रोपॉलॉजीचा खूप चांगला स्कोर आहे. म्हणजे दरवर्षी जवळजवळ 100 मुलं, 1000तले 100, तर 10% हा सिलेक्शन रेशो हा अँथ्रोपॉलॉजीचा UPSCमध्ये. त्यानंतर ऑब्जेक्टिव्हिटी जी आहे ती या टॉपिकची खूप जास्त आहे. जसं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये की कारण इथे काय होतं अँथ्रोपॉलॉजीमध्ये, तुम्ही गोष्टी अशा आहेत की तुम्ही अभ्यास केला, तुम्ही नोट्स काढल्या आणि तशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत. स्टॅटिक क्वेश्चन जे आपण म्हणतो की करंट अफेअर्सचा त्याच्यावर जास्त परिणाम नाही होत. त्याच्यामुळे तुम्ही एकदा काढलेल्या नोट्स तुम्ही 2-3 वर्षानंतरही परीक्षा देणार असाल तर त्या वापरल्या जाऊ शकतात. त्यामुळे हा ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे मानवशास्त्र. हा इट इज अ व्हेरी ऑब्जेक्टिव्ह पेपर. त्याच्यानंतर इझी टू अंडरस्टँड, कारण जसं मी तुम्हाला फॅमिलिअरिटीमध्ये सांगितलं की आपल्या आजूबाजूच्या गोष्टी, मानवाशी निगडीत सगळ्या गोष्टी असल्यामुळे हा समजण्यासाठी खूप सोपा टॉपिक आहे. तुम्ही रिलेट करू शकता किंवा स्वतःच्या आयुष्यातल्या उदाहरणा थ्रू समजू शकता, तर मग ते खूप सोपं जातं समजून घ्यायला. त्यानंतर स्टडी मटेरियल, तर हे अवेलेबल करून देऊ आपण, त्याचा काही वाद नाही आहे, आणि ते खूप लवकरच तुम्हाला समजून जाईल गोष्टी. आणि टाईम रिक्वायर्ड फॉर द रिव्हिजन, हे जर तुम्ही म्हणत असाल तर जेव्हा तुम्ही इथे प्रिपेअर करताना 3.5-4 महिने दिलेत आणि तुमच्या स्वतःच्या नोट्स प्रिपेअर झाल्या आहेत, तर त्यानंतर रिव्हिजन करण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा वेळ लागतो. आता जेव्हा मी 15 ते 20 दिवस म्हणते तेव्हा मी दिवसातला 10 तास किंवा 8 तास असे 15 ते 20 दिवस असं म्हणते. तर तसं बघाल तर प्रिपेअर आणि रिव्हिजन ह्या सगळ्यासाठी मिळून 5 महिने लागतात. जो टाईम आहे बाकीच्या ऑप्शनलसाठी 5 महिने फक्त प्रिपेअर करायला लागतील तुम्हाला, अजून रिव्हिजनला त्याच्यापेक्षा नंतर वेळ द्यावा लागेल असं. तर जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो तर माझ्या मते मानवशास्त्र हा खूप चांगला ऑप्शनल सब्जेक्ट असू शकतो तुमच्यासाठी. चांगला स्कोरही येईल आणि कमीत कमी वेळामध्ये प्रिपेअरही होऊन जाईल. आणि ह्याचा वापर तुम्ही एसेच्या पेपरसाठी सुद्धा करू शकता. निबंध लेखनाचा जो पेपर आहे तो 250 मार्काचा वेगळा पेपर असणार आहे MPSC मेन्समध्ये. तर त्या पेपरमध्ये अँथ्रोपॉलॉजीचा कसा वापर होतो हे मी तुम्हाला आत्ता सांगू शकते थोडा एक छोटा संक्षिप्त रूपामध्ये, की मानवशास्त्राशी रिलेटेड सगळ्या गोष्टींचा आपण अँथ्रोपॉलॉजीमध्ये अभ्यास करतोय, मानवाशी रिलेटेड. आणि जेव्हा असा एखादा टॉपिक एक तरी म्हणजे जसं निबंध लेखनामध्ये 2 निबंध लिहायचे असतात, 125 मार्काचा एक, 125 मार्काचा दुसरा. तर 2पैकी एक कुठला तरी तुम्ही मानवाशी रिलेटेड टॉपिक चूज करून त्याच्यामध्ये अँथ्रोपॉलॉजीमध्ये तुम्ही जे काही शिकाल ते सगळं लिहू शकता. म्हणजे त्याची व्यवस्थित मांडणी केली, कमीत कमी शब्दामध्ये ते व्यवस्थित तुमचे विचार मांडले आणि त्या टॉपिकला धरून मांडले तर खूप चांगला स्कोर इथे येऊ शकतो तुमचा. तर अशा प्रकारे अँथ्रोपॉलॉजी हे GS फक्त GSच नाही, जसं सामान्य अध्ययन आणि निबंध या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला उपयोगाला येणार आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला ऑप्शनल कोणत्या बेसिसवर चूज केला पाहिजे हेही सांगितलं आणि तुम्ही मानवशास्त्र म्हणजे अँथ्रोपॉलॉजी का चूज करायचं हेही सांगितलं. तर थँक्यू सो मच. जर मानवशास्त्राचा डिटेल्ड सिलेबस हवा असेल तर आपल्या या चॅनलवर ऑलरेडी 6 व्हिडिओज अपलोड झालेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. MPSC अँथ्रोपॉलॉजी मराठी नावाचा आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत राहतील. या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कळेल की
ऑप्शनल हा कशा पद्धतीने चूज करायचा असतो आणि त्याचा ओव्हरऑल सिलेक्शनमध्ये किती मोठा रोल आहे ते. तुम्हाला काहीही शंका असतील तर या चॅनलवर जाऊन तुम्ही विचारू शकता. तसंच आपण फोन नंबर पण दिलेला आहे. हा फोन नंबर आहे, त्या फोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या शंका विचारू शकता. तर थँक्यू सो मच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.